शक्तीपीठ महामार्गाला आमचा कायम विरोध आहे। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत राहणार। जर कोणाचे फटके खाऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द होत असेल तर आम्ही ते फटके खाण्यासही तयार आहोत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सावंतवाडीत केले। पाहूया। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे। कोकणाला विद्रूप करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे। हा लढा शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आहे आणि हा लढा हा प्रामुख्याने न परवडणाऱ्या अत्यंत महागड्या आणि खर्चिक अशा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आहे। आता जर का अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा लढा का उभा राहिला याचं कारण सांगतो की एकूण 802 किलोमीटरसाठी 86,000 कोटी रुपये खर्च होणार आहे असं प्राथमिक सरकारचा एक अंदाज आहे। आणि आतापर्यंतचा सरकारच्या कार्यपद्धतीचा जर अभ्यास केला तर सांगितलेल्या किमतीला किंवा खर्चाला तो प्रकल्प कधीच पूर्ण होत नाही। सुप्रमा नावाची एक अतिशय लोकप्रिय शब्द प्रशासनामध्ये रूढ आहे। सुधारित प्रशासकीय मान्यता घेत हा खर्च 1.5 लाख कोटीवर कधी जाईल काय सांगता येत नाही। आता मुद्दा नंबर 1 जो खर्चिक आहे असं मी म्हटलं याचं कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं गुगलवर त्यांचा ग्रीनफील्ड हायवेचा जो काही खर्च आहे तो टाकलेला आहे। तो आहे पुणे ते बेंगलोर जो सांगलीच्या शेजारून जाणार आहे। 8 पदरी रस्ता आहे, 700 किलोमीटर लांबी आहे आणि त्याला खर्च येणार आहे फक्त 50,000 कोटी। 8 पदरी रस्ता 700 किलोमीटर लांबीचा खर्च येणार आहे 50,000 कोटी, म्हणजे साधारणपणे एका किलोमीटरला 71 कोटी। हा 6 पदरी रस्ता आहे, 802 किलोमीटर लांबी आहे, 86,300 कोटी खर्च दाखवलेला आहे, म्हणजे साधारणपणे 107 कोटी 20 लाख रुपये एका किलोमीटरला खर्च येणार आहे। याच्यामध्येच लक्षात येईल की याच्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार होणार आहे। वारंवार मी जे सांगतोय की 50,000 कोटी रुपये याच्यातून जे भ्रष्टाचार होणार आहे किंवा भ्रष्ट मार्गाने काढले जाणार आहे त्याचा हा धडधडीत पुरावा आहे की केंद्र सरकारचं एक खातं सांगते की आमचा रस्ता एवढ्या किमतीला आम्ही करणार आहोत आणि राज्य सरकार म्हणते की आमचा रस्ता एवढ्या किमतीला करतो। यातली तफावत अर्थात मोपलवार सारखे अनेक लोक याच्यामध्ये आहेत। तर हा धडधडीत त्याचा आरसा आहे। म्हणजे 30-32 हजार कोटीमध्ये पूर्ण होणारा रस्ता जर का 86,000 कोटी रुपयामध्ये होत असेल तर हे 50,000 कोटी रुपये कुणाच्या खिशातून जाणार आहेत? देवाधर्माच्या नावाखाली वेगवेगळी शक्तीपीठं जोडण्याच्या नावाखाली हा जो रस्ता होणार आहे त्या रस्त्यावरून जे भाविक प्रवास करणार आहेत त्या भाविकांच्या खिशातून हा पैसा जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी ठग पंढऱ्यांचा बंदोबस्त करून खऱ्या अर्थानं कायदा आणि सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आणली। टोलच्या माध्यमातून हे नवे ठग पेंढारी निर्माण करण्याचं ही एक संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयाला येते आहे आणि म्हणून याला आमचा विरोध आहे। त्याला दुसरा पुरावा मी तुम्हाला सांगतो की सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नागपूर ते रत्नागिरी हा एक राष्ट्रीय महामार्ग बांधून नुकताच पूर्ण केला आहे। कोल्हापूरपर्यंत जवळपास पूर्ण होत आलेला आहे आणि कोल्हापूर रत्नागिरी काम चालू आहे। आता हा जो महामार्ग आहे त्यातला कोल्हापूर ते कोल्हापूर ते नागपूर हा रस्ता जर आपण मी नकाशा तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि नियोजित शक्तीपीठ महामार्ग हे बरोबर समांतर जातात। त्याला काही ठिकाणी 2 रस्त्यामध्ये अंतर 20 किलोमीटर दिसतं, काही ठिकाणी 2 किलोमीटर सुद्धा दिसत नाही। इतक्या समांतर पद्धतीनं 11 जिल्हे क्रॉस करून हे दोन्ही रस्ते प्रवास करतात। आता जो काही रत्नागिरी महामार्ग जो बांधून कोल्हापूरपर्यंत पूर्ण झाला आहे त्या महामार्गाची परिस्थिती अशी आहे 60 किलोमीटरला एक टोल त्यांनी बसवलेला आहे आणि एका टोलमधून त्यांना दररोज 40 लाख रुपये टोल वसुली अपेक्षित असताना तिथं केवळ 8 ते 9 लाख रुपये टोल वसूल होते। म्हणजे क्षमतेच्या केवळ 25% रस्ता तो वापरला जातो। याचाच अर्थ तिथल्या त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना अजून अनेक वर्षे टोल द्यावा लागणार आहे, त्याची टोलची मर्यादा वाढवावी लागणार आहे। तशा परिस्थितीमध्ये त्याला समांतर दुसरा रस्ता करायची गरजच काय? म्हणजे अर्थशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा हे न परवडणार आहे हे त्याचं उदाहरण आहे। एकूण 27,000 एकर जमीन ही जाणार आहे। आधीच केंद्र सरकारनंच लोकसभेमध्ये एक जी माहिती उन्हाळी अधिवेशनामध्ये दिली त्याच्या माहितीनुसार गेल्या 5 वर्षामध्ये
या देशातील जी पिकाखालची जमीन कमी झाली ती 6,43,000 हेक्टर कमी झाली. त्यातली 3,20,000 हेक्टर जमीन महाराष्ट्रातली कमी झाली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढ्या वेगानं अकृषक कामासाठी उपजाऊ जमीन वापरली जाते आहे. भविष्यामध्ये अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ पाहतोय आणि विकासाच्या नावाखाली अशा पद्धतीनं काही लोकांना 4 पैसे कमवता यावेत म्हणून, काही लोकांची गरिबी हटावी म्हणून अशा प्रकारे जर काही हे होत असेल तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी त्याला विरोध केला पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि म्हणून या शक्तीपीठ महामार्गाला आम्ही विरोध केला. 12च्या 12 जिल्ह्यामध्ये जाऊन तिथला ग्राउंड रिपोर्ट बघून तिथल्या शेतकऱ्याशी जनतेशी संवाद साधलेला मी माणूस आहे आणि म्हणून मी अत्यंत जबाबदारीनं हे सगळं बोलतोय. गेली 1.5 वर्षे आम्ही सातत्यानं लढा देतोय, पण हे जे वेगवेगळे मुद्दे आम्ही उपस्थित केले आहेत ते खोडून काढण्याचं धाडस आजपर्यंत तरी कोणाच झालं नाही. राजू शेट्टी किंवा त्यांचे जे सहकारी आहेत ते दिशाभूल करतायत, ते लोकांना भडकावतायत, त्यांना खोटं सांगतायत, असं ते सांगूच शकत नाहीत. कारण आमचं बाप दाखवणं तर श्राद्ध कर अशी आमची रोकटोक भूमिका असल्यामुळं आम्ही म्हटलं की हे पुराव्याने दाखवा आम्हाला, नाही तर हे आम्ही खोटं आहे, आम्ही चुकीचं आहे हे आम्हाला दाखवून द्या. आता अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेवर लादला जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग कदापि आम्ही होऊन देणार नाहीच नाही. कारण सध्या प्राथमिक अवस्था चालू आहे ती म्हणजे रस्त्याचं सर्वे करायचं काम चालू आहे. पण ड्रोन घेऊन काही खाजगी कंपन्यांना त्यांनी काम दिलेलं आहे, ते येतात, सर्वे करण्याचा प्रयत्न करतात, स्थानिक लोक जमतात, त्यांना हुसकावून लावतात, अगदी दंगल निवारण पथकाला घेऊन ते जातात. परंतु दंगल निवारण पथकाला सुद्धा स्थानिक शेतकरी, इथले स्थानिक जनता दाद देत नाही, अक्षरशः पिटाळून लावलेला आहे. त्यामुळं 11 जिल्ह्यामध्ये ही स्थिती आहे. मी मुद्दामून विस्तारानं यासाठी सांगितलं की सिंधुदुर्गामध्ये एक असा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न होतोय की सगळीकडे आनंद आहे, सगळीकडे रस्ता होणारच आहे, मग सिंधुदुर्गमध्ये आपण एकटे काय करणार, आपण विरोध करून काय करणार. मी तुम्हाला सांगतो की सिंधुदुर्ग जनतेनं साथ दिली न दिली सुद्धा हा रस्ता तर आम्ही होऊन देणारच नाही. मग अर्धवट रस्ता फक्त कोकणातलं फळं, कोकणातले मासे नागपूरला न्यायचे असतील काही हरकत नाही. कोल्हापूरला जोडणारे कोकणातनं 7 रस्ते, ते रस्ते पुरेसे आहेत. 8वा रस्ता करायची गरज नाही. करायचंच असेल तर तो कुडाळ ते पाटगाव करा. हां 2 रस्ते करा, आमचं काही म्हणणं नाही. हां दुसरी गोष्ट याची काही गरज नाही आहे. दुसरा करायचं असेल कोल्हापुरातल्या आपल्या कोकणातला सगळा माल मुंबईला पाठवायचा असेल तर मुंबई गोवा हायवे लवकरात लवकर पूर्ण करा. कोकणाच्या विकासाच्या आड आम्ही येत नाही, व्हायलाच पाहिजे विकास. आंबोलीचा घाट मोठा करा. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कुणाच्या विरोधात नाही. आणि मग जर कुणाचे फटके खाऊन रस्ता थांबणार असेल तर मी स्वतःच त्यांच्याकडे जातो, द्या फटके मला, पण रस्ता बंद करा म्हणून विनंती करतो. चालेल का विचारू त्यांना.